तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची बैठक संपलेली आहे। 50 मिनिटे ही बैठक चालली। पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या कुरापती संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। अजित डोवाल यांच्या नेतृत्वातच ऑपरेशन सिंदूरची मोहीम आखली गेली आणि आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या ज्या कुरापती सुरू झालेल्या आहेत, सीजफायरचं उल्लंघन होतंय, गोळीबार केला जातोय, त्याला उत्तर कसं द्यायचं या संदर्भात पंतप्रधान आणि अजित डोवाल यांच्यामध्ये बैठक झाली आहे। सोमेश कोलगे अधिक अपडेट देतील। सोमेश, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आणि नरेंद्र मोदी यांची बैठक नुकतीच संपलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कालपासून सुरू झालेल्या पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन, त्यामध्ये भारताचं झालेलं नुकसान, त्यानंतर मग आज अमृतसरवर एक काही हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला। त्यासोबतच पाकिस्तानच्या कुरापती अजूनही सुरूच आहेत। आंतरराष्ट्रीय पातळीवरती वेगवेगळ्या देशांच्या या सर्व हल्ल्याच्या अनुषंगाने काय प्रतिक्रिया आहेत, या सर्वाच्या दृष्टीने नरेंद्र मोदींना ब्रीफिंग करण्यासाठी, माहिती देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते। 50 मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे, दोघांमध्ये बैठक झालेली आहे आणि नरेंद्र मोदींना सगळं ब्रीफिंग हे अजित डोवाल यांच्याकडून करण्यात आलंय। आता पुढची रणनीती त्यानंतर नरेंद्र मोदींच्या निर्णयानुसार ठरवली जाणार आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।